लोन ॲपवर झालेलं 8 लाखांचे कर्ज फेडण्यासाठी मीरा रोडमध्ये एका तरुणाने आपल्या प्रेयसीच्या मदतीने मामाच्याच घरात चोरी केली. लोन ॲपवर झालेलं 8 लाखांचे कर्ज फेडण्यासाठी मीरा रोडमध्ये एका तरुणाने आपल्या प्रेयसीच्या मदतीने मामाच्याच घरात चोरी केली. प्रेयसी आणि एका नातेवाईकाच्या मदतीने मामाच्या घरात शिरून नकली बंदुकीच्या सहाय्याने धाक दाखवून 10 लाख रुपयांची रोकड लंपास केली. काशीगाव पोलिसांनी या प्रकरणी तपास करून या तरुणासह तिघांना अटक केली आहे. मीरा रोड पूर्वेच्या काशीगाव येथील जनता नगरमध्ये आदिल अहमद वय वर्ष 29 पत्नी आणि 2 भावांसह राहतात. त्यांची अमूल दुधाची एजन्सी आहे. कंपनीकडून दूध विकत घेऊन वितरित करण्याचे काम ते करतात. आदिल हे अपंग असल्याने ते वितरणासाठी जात नाहीत. सोमवारी सकाळी 4च्या सुमारास आदिल यांचे दोन्ही भाऊ दूध वितरणासाठी गेले होते. त्यावेळी आदिल आणि त्यांची पत्नी घरात एकटे होते. अचानक दार उघडून 3 अनोळखी इसम घरात शिरले. त्यांनी बुरखा घातला होता. त्यामध्ये एक महिला होती. त्यांनी बंदुकीचा धाक दाखवून आदिल आणि त्यांच्या पत्नीला बांधले. यावेळी घरात असलेली 10 लाख रुपयांची रोकड घेऊन पळ काढला. अवघ्या 5 मिनिटात हा लुटीचा थरार घडला होता. या जबरी चोरीचा तपास करण्यासाठी काशीगाव पोलिसांनी पथके तयार केली. सीसीटीव्हीवरून आरोपीचा माग काढण्यात आला. पोलिसांना चकमा देण्यासाठी आरोपी घरातून निघाले आणि एका रिक्षात बसले. त्या रिक्षातून काही अंतरावर उभ्या असलेल्या एका वाहनात बसून पसार झाले. पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे त्या वाहनाचा क्रमांक मिळवला आणि त्याच्या मालकाचा शोध घेतला. ती कार एका बदलापूर येथील इसमाची होती. त्याने ती नयानगर येथील व्यक्तीला विकली होती. नयानगर येथील व्यक्तीने ती कार नालासोपारा येथील 23 वर्षीय जुबेर नावाच्या तरुणाला विकली होती. पोलीस त्या तरुणाकडे गेल्यावर धक्का बसला, कारण तो तरुण फिर्यादी याचाच भाचा निघाला. त्याने आपल्या प्रेयसी आणि काकाच्या मदतीने ही लुटीची योजना बनवली होती, अशी माहिती काशीगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल पाटील यांनी दिली. जुबेर याने एका लोन ॲपवर कर्ज घेतले होते. कर्जाची रक्कम 8 लाखांवर गेली होती. त्यामुळे त्याला धमक्या मिळत होत्या. हे कर्ज फेडण्यासाठी त्याने मामाला लुटण्याची योजना बनवली होती. मामाच्या घरात सकाळी रोख रक्कम जमा होते हे त्याला माहीत होते. त्यासाठी त्याने खेळण्यातील बंदूक घेतली. त्याच्यासोबत त्याची प्रेयसी इक्रार वय वर्ष 21 आणि काका कामरान वय वर्ष 30 यांना सामील केले. त्यांची योजना यशस्वी झाली खरी, मात्र काशीगाव पोलिसांनी तत्परतेने तपास करून अवघ्या 36 तासात आरोपींना बेड्या ठोकल्या. दिनांक 30/9/2024 रोजी काशीगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये फिर्यादी आहे मोहम्मद अहमद 29 वर्ष याने तक्रार दिली की पहाटे त्यांच्या घरी 3 इसम आले होते बुरखा घालून आणि त्यांनी माझ्या घरातनं जबरीने 10 लाख रुपये घेऊन गेलेले आहे. त्या अनुषंगाने पोलीस स्टेशनला 317/24 रॉबरीचा गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आलेला आहे. दाखल केल्यानंतर तात्काळ याच्यामध्ये टीम तयार करून आपण विविध दिशांना अधिकाऱ्यांना रवाना केलेलं होतं. त्यामध्ये तपासामध्ये सीसीटीव्हीचं फुटेजचं विश्लेषण करून असं निष्पन्न झालं की 3 इसम जे आहे बुरखा घालून त्या बिल्डिंग मध्ये आलेले दिसत आहे आणि आल्यानंतर 5 ते 10 मिनिटांमध्ये त्यांनी तात्काळ ते गेलेले आहे. त्या सीसीटीव्हीचा फुटेजचा माग काढून आपण आरोपीची गाडी निष्पन्न केली. त्या गाडीच्या वरनं आपण त्याचा मालक निष्पन्न करून ती गाडी कोणाला विक्री केलेली आहे याचा शोध घेतला असता 3 इसमांचे आपल्याला नावं उल्लेख झालेले. त्यात जुबेर शेख, कामरान शेख आणि एक महिला होती इकरार जहा सिद्दी. या तिघांना आपण अटक केलं. अटक केल्यानंतर त्यांची PCR घेण्यात आलेला आहे आणि त्यांच्याकडनं पूर्ण 10 लाख रुपये रक्कम जी आहे ती जप्त करण्यात आलेली आहे. अटक आरोपी जे आहे ते जे फिर्यादी आहे ते फिर्यादीचे रिलेटिव्ह आहेत आणि त्यांना यांच्या व्यवसायाबद्दल पूर्ण माहिती होती. कधी पैसा येतो, हे घराच्या बाहेर कधी जातात, सगळी माहिती असल्यामुळे त्यांनी परफेक्ट ते नियोजन करून गुन्हा केलेला आहे. ज्या दिवशी दरोडा टाकला तर त्या दिवशी जे त्यांचे 2 भाऊ आहेत ते दुधाच्या व्यवसायानिमित्त दूध विक्रीसाठी बाहेर पडलेले होते आणि दुसरा जो फिर्यादी आहे तो अपंग आहे आणि हे त्यांना माहिती होतं. त्यामुळे हे तिघही त्यावेळेस दरवाजा ठोठावून आतमध्ये प्रवेश केला. प्रवेश करून प्लास्टिकची बंदूक जी असते ते बंदूकचा धाक दाखवून त्यानंतर ते रॉबरी करून निघून गेलेले. त्यांना पकडण्यामध्ये आपली टीम सकाळपासूनच कामाला लागलेली होती आणि दिवसभर सीसीटीव्हीचं विश्लेषण केलेलं होतं. विश्लेषण करून त्यातनं गाडीचा नंबर मिळवण्यात आला. त्यानंतर ज्याने विक्री केलेली होती त्या विक्री करणाऱ्याने परत दुसऱ्या एजंटला विक्री केलेली होती आणि त्याच्याकडनं आरोपीने गाडी विकत घेतलेली होती. तर तशा पद्धतीने आरोपीचा शोध घेऊन अटक करण्यात आलेली आहे.